परभणीमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। दोन्ही प्रमुख उमेदवार एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करतात। जो मायबापाला 5-5 वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी केला आणि त्यांच्या याच आरोपाला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी प्रत्युत्तर दिले। एकीकडे उमेदवार संविधान बदलायची भाषा करते, एकीकडे उमेदवार मी 5-5 वर्ष मायबापाला भेटत नाही म्हणते। 5 वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या? साधा विषय। आणि ह्यांना उमेदवारी जिथं कशामुळे दिल्या हीच नाही कळली। आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा। मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे। कोणाचं काही देणं नाही घेणं नाही, कोण्या गाव कुठं आहे कोणतं गाव काय नाही माहीत नाही। आता आलाय तर खरी, मग आता मतं मागायचे कसे? तर मग मताचं ध्रुवीकरण करायचं काम हे जर कोण करत असेल तर माझ्या प्रतिस्पर्धी आलेला उमेदवार करत नाहीये। मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्या मागं मोठं डोकं आहे ते भारतीय जनता पार्टीचं। आणि बंडूला तरी इंग्लिश कळत नाही त्यामुळे त्याला माहित बी नसेल काय मिळते की नाही असं। बंडू फार छोटा माणूस आहे, मायानादाला लागू नको, फार फार अवघड आहे तू, अवघड आहे तू। त्या फील्डमध्ये गेलो तर मी 40 वर्ष यातच घातले। मी कांशीरामजीवर 7 वर्ष फिरलोय आणि कांशीरामनं उत्तर प्रदेश ऋषीमुनीच्या प्रदेशात एका दलित मुलीला चीफ मिनिस्टर केलेलं आहे बांधवा। धमकीला कुणाच्या घाबरणार? मी लय मोठ्या हिंद केसरीवर लढायला लढलोय आजपर्यंत। हिंद केसरीवर पहिलवान झालोय मी। पवार साहेब मोठे माणूस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।